गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचे बघा 8:30 वाजले आणि बापू आमची कोथिंबीर मार्केटला टाकून आलेत. माझं चाललंय धार काढायला जायचं, कारण का गाईला थोड्या वेळ नेऊन चरायला बांधायचे. चाललो ठीक केली आणि तिला खायला टाकलं होतं म्हणून धार काढायची राहिली होती. पण हे आमचं सोनू आमची वरडायला लागली, तिला भूक लागली या. चला म्हणलं आधी धार काढून घ्यावं. हाय ना सोनू, भूक लागली ना? हां, भूक लागली तिला. कान कसं टावकारलं बघा तिने. लागली का? लागली. चल मग, चला दूध प्यायला. हां चला. सकाळचं वातावरण झालं, बाकीची कामं असतात तिकडे करून घेतली. लसूण सोडला, भांडी घासली. म्हणलं आता तिला खायला टाकले, म्हणलं तर खाती या. बापूंचं पण ऐकूया. बापून मार्केटला काल कोथिंबीर घेऊन गेलं होतं. फ्रीज दाखवायचं राहिलं, कारण का ते 5 त्याच्या नादात दुसरा व्हिडिओ पण टाकायचा ना. रात्री हॉटेलवर गेलो होतो, त्यामुळे उशीर पण झाला. त्याच्यामुळं रातचा व्हिडिओ काढलेला पण राहिला आहे टाकायचा. पार्सलही नेलेली, काय झालेलं हॉटेलवरचा पण व्हिडिओ काढला होता, ती पण नाही टाकला. आता 11 वाजता कुठे टाकायचा म्हणून नव्हता टाकला, पण हे टाकतील आता. इंस्टाग्रामला ह्याला टाकला होता. आता मी दार काढते या, नाही तर जाताल तुम्ही. दूध न्यायला ज्ञानेश्वर गेली गाडी घेऊन. चला, राहिलेला व्हिडिओ परत दाखवते. आता धार काढली आणि त्याला तिकडं नेऊन चराय बांधली. ती कडवा टाकलं होतं, पण कडकडं इतकं बारीक आहे, काढायचं ना. परत धारी काढली, तिला नेऊन बांधली. आता ती तिकडं चरते मस्त. मोठं आहे ते काढायचं, बारीक आहे ते तिला चारायचं. चला आता घरात काय चाललंय बघू. सकाळी चहा प्यायला, आता एकदा मस्तपैकी चहा करून प्यायचा. कपडे धुवायचे, सांडग्याचं पीठ मळायचे, साधे सांडगे घालायचे. उद्या परत नानिक, उद्या काम कसं चाललंय. इकडं चाललं चपात्या लाटायच्या. बापू चाललं दूध घेऊन. काय करायचं, ज्याची त्याला काम वाटून दिलेली. बापू गेलं दूध घालायचं. उद्या म्हटलं घरात होत्या, मी इकडून आले, बापू तिकडून गेलं. माघारी येत्यात तवर चहा मांडूया. चहा करते तवर, म्हणजे मग काम उरकन. बाकीचं कपडे धुवायला जायचे, ऊन लागायला लागले. ऊन तर काय 9 वाजले तवरच लगेच चालू. आणि 9 तर लगेच वाजतं. त्या चपात्या चालल्यात आणि मस्तपैकी मोड आलेल्या मटकीची भाजी केली आहे. काल मटकी भिजाय घातली होती, मोकळी मटकी केली, पोरांना आवडते म्हणून. आणि इकडं चपात्या चालू झाल्या. चहा मांडते आता. चहा मांडला, मस्तपैकी उकळायला लागलाय. सांडगं घालायच्यात म्हणून लसूण फोडलाय. धार काढायला जायच्या आधीच लसूण फोडून ठेवला होता. कारण का सांडग्याला जेवढं लसूण जास्त वापरण तेवढं सांडगं एकदम चविष्ट आणि मस्त लागतात. ही नुसते आता पाकळ्या काढून ठेवल्यात, ही अजून पाकडायचं. सोलून ठेवलाय, म्हणलं आत्याच आपल्या चपात्या लाटल्या नीट करून आणत्यान बाहेरून, म्हणून सगळ्या सोलून ठेवलाय. आणि सांडग्याचं पण दळून आणलंय. चला तुम्हाला दाखवते. कुठं ज्ञानेश्वरी काल जाऊन दळून घेऊन आले. ही एकदा 10 किलो दळून आणले. 10 किलोने दळून आणती. डाळीची जरी गोणी आणली तरी गोणी काय दळून आणत नाही. जसं लागन तसं मी पीठ दळून आणते. आणि 2 दिवसाला 3 दिवसाला आम्ही 10 किलोने दळून आणतो. होया त्या 10 किलोने. कालच ज्ञानेश्वरीने सगळं दळून हे करून आणलं. तिने गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, ती बाजरीचं आणलं, सांडग्याचं आणलं. गाडी असल्यावर कसं असतं माहिती आहे का, पोरांना काही सांगावं लागत नाही. लगेच जावा आणि लगेच करून पटापटा ओरखतात. आता कसं बारकी गाडीच ही होती आणि अण्णाला लागली सुट्टी, त्याच्यामुळे अण्णा जाऊन येतो घेऊन पटापटा. कुठली कामं सांगितल्यावर ही. तरी रात्री उशीर झालता आम्हाला. हॉटेलवर गेलो, ते आमची ही तर कॅरी बॅगा ही राहिल्या. आउट साईडने गेलो ना, आउट साईडनेच आलो. नाही ना, उशीर झाला. 9 वाजले. हा, आता फोन लावावा लागेल. आणि ती पार्सल द्यायचं होतं, ते आम्ही बारामतीला गेलो ना, इकडून गेलो माळाच्या देऊवरनं बायपासने. तिथे एक पार्सल दिलं. तिथे एक पार्सल होतं ज्वारीच्या पापड्या आणि कुरडे. मग ते पार्सल देऊन इकडं असंच
आणि कुरिअर राहतं एका साईडला आणि ही सगळं जी कॅरी बॅग आणि चिकट टेप आहे ती एका साईडला झोपायला. आणि पार्सल तर लय लागतं या काही दिसाडून 2 दिवसात पॅकिंग करायची काय ते टाकायचं वाळायला. आता बाहेर सगळं भातवड्या ही वाळाय घालावं लागते कारण का ते 2-3 दिवस वाळवावं लागतं. लवकर होतच नाही वाळवून कारण का आता ऊन इतकं असलं तरी व्यवस्थित सगळं खडंग वाळवून द्यावं लागतं कारण का ती कुणाकुणाचं वर्षभर म्हणलं तरी ठेवतं. आणि 1 किलोत भातवड्या पापड्या हे खूप असतात. मोठा एक पायलीचा डबा भरतो त्याच्यामुळं कसं व्यवस्थित सगळं तुम्हाला हे करून दिलं म्हणजे बरं. आणि काही कुणाला कसं कसं काय पाहिजे असेल तर सगळं आपल्याकडे आहे साहित्य आपण सगळं देतो उन्हाळी वाळवान. कोणाचं काय बरेच काय ताईन कमेंट करतात कोणी काय सांगतं कोणी मी त्याच्याकडे काय लक्ष देत नाही कारण का मला तेवढा वेळ नाही कोणाकडे लक्ष द्यायला. कोणी काय म्हणतं कोण काय जसं आपल्याला आपण आपल्या कामात व्यस्त असतो. आलेला दिवस ही आज काम करायचं उद्या ती करायचं उद्या हे पार्सल पॅक करायचं कुणाचं ॲड्रेस कुणाचं काय कुणाचं पार्सल गेलं नाही कुणाचं पचलं कुणाचं काय हे माझ्या मागं खूप काम असतं त्याच्यामुळे मी कोणी काही लक्ष देत नाही कुणी काय का करेना. लक्ष देऊन काय करते आणि आपण आपल्या मनाला माहिती आहे आणि वरच्या देवाला माहिती आहे आपण कसं आहे काय आहे. त्यामुळं दुसऱ्यांना क्लीन चिट द्यायची काही गरज नाही मला एवढं म्हणायचं. कुणी काय का म्हणी ना हां त्याच्यामुळे ज्याची त्याची कामं ज्यांनी त्यांनी केलं करत असतात. कोण कमी कोण जास्त तुम्ही काय म्हणता कोण काय कमेंट करतं. आणि ह्या जगात वाईट कमेंट करण्यापेक्षा चांगली कमेंट करणारी माझी इतकी लोक आहेत ना की मापच नाही. त्यामुळं 2 आणि 4 कमेंटकडे मी लक्ष देत नाही कारण का एवढी कमेंट करणारी चांगले आहेत ना सगळ्यांना माहिती आहे. वाईट कमेंट करणार आणि चांगला जन्म घ्यावा वाईट घेऊ नये सगळ्यांना माहिती आहे. हितच कर्म आहे तुम्हाला भोगायचं हितच येणार आहे. लोकांना तर दुःख देताना तुम्हाला हितच भोगायचं येणार आहे. तुम्हाला काय त्यात मिळणार आहे साध्य करून दाखवा काय तुम्हाला त्यातलं मिळणार आहे. आणि परत म्हणते सासू सुनेला साथ देती ही करायला ती करायला पण कसं असं माहिती आपली मला माहिती आहे आम्ही दोघी किती काम करतो आणि किती नाही तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याने काय काय करतो असतो तू त्याच्यामुळे बरेच जण असतात मग दुसऱ्याला देऊ का सुन आपली जग ना आपलं तुम्ही आम्हापाशी काही नाही ते खरं सांगते. आणि चला काय कुणाचं चुकलं वाकलं काय वाटलं असलं तुम्हाला तर सॉरी बरं का पण काय माहितीये का काय काय लय टेन्शन देते ते मोकळ्यात करत नाही बारकं लक्ष देत नाही. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा एक असतं आडीत योग कांदा असतो आपलीच आपल्याला रोजची कामं पडलेली असतात आणि वर्ण म्हणतात हो आम्हाला माहिती आहे तुम्ही लय कामाचं आहे. आता काय आम्ही नका करीना बाया आमचं आमच्यापाशी तुमचं तुमच्यापाशी ज्याचं जळतं त्यालाच कळतं तुम्हाला सांगून काय उपयोग आहे. हा ना ज्याचं दुःख ज्याची त्यालाच माहिती असतं तुम्हाला सांगून काहीच उपयोग नाही. तुमचं काय आहे कसं असतं तुम्हाला उचलायची जीवन लावायची टाळाला करायची कमेंट आणि व्हायचं बघलेला पण तशीच कमेंट करीत राहा. चांगली कमेंट केल्यावर तुम्हाला चांगलं माराणी वाईट यायचं नाही असंच करा. चला आता लोकांना दुखून तुम्हाला लय साध्य होत असलं तर करा आणि तुम्हाला काय करायचंय ते करा. वाईट किती बी कमेंट करा ज्याची त्याला बघायचं येणार आहे दुसऱ्याला नाही बघायचं येणार कारण का माझी मला चांगली म्हणणारी लय आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मी खुश आहे. आणि चला आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही सांग घालत ऐका आता लय हुशार आमची लय येते चांगली युक्ती आम्हाला की त्यांनी आम्हाला एक ती साथ दिली की सांगताच सोय नाही. हो त्यांच्यामुळे आम्ही हितपर हे त्यांच्यामुळे हितपर आहे त्यांचा आभार आहे मी. आणि त्यांना माझा इथं आशीर्वाद आहे चांगला की खरंच आहे. सगळ्यांना माझा आशीर्वाद आहे. सगळ्यांना माझी जेवढी माझ्या लेकरांना चांगलं कमेंट करते ती आणि जेवढं चांगलं बोलते ती तेवढ्यांना माझा इथं भरभराट तुमचं सुद्धा होणार आहे. तुम्हाला सुद्धा आशीर्वाद माझा चांगलाच लागणार आहे. हो पण वाईट कमेंट करणारा आमचं जर मन दुखावणाऱ्याला सुट्टी नाही. हा फक्त तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. असू द्या बाय सगळ्यांना. आता राहिलेलं समाचार बापूंचा ऐका आता.